आज मार्गशीर्षचा आहे ना शेवटचा गुरुवार होता, म्हणजे आज उद्यापन सुद्धा होतं. तर सर्वात अगोदर आहे ना सर्व कामं बाजूला ठेवली आणि म्हणलं आधी देवपूजेचं करून घेऊया, देवपूजा वगैरे उरकून घेऊया. तर घरातल्या देवांची देवपूजा वगैरे करून घेतली, कारण जेव्हा आपण घरात पहिल्यांदा देवपूजा करतो ना तेव्हा घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि घरात खरंच खूप प्रसन्न वातावरण राहतं. आणि आज आहो नव्हते त्यामुळं काही फारसं मनही लागत नव्हतं, कारण आहो बाहेर गेले होते. मागच्या गुरुवारी ते होते आणि इथं आता म्हणलं बायका वगैरे येतील हळदी कुंकाला, त्या अगोदर पुस्तक आरती वगैरे सर्व काही करून घेऊया म्हणलं. आणि त्याच्यानंतर मग कसं होईल, संध्याकाळी फक्त नैवेद्य करायचा राहील, म्हणजे जे काही गोड आपल्याला देवासाठी बनवायचे दाखवायचे त्याच्यासाठी. इथं पुस्तक वगैरे वाचून झालं, आरतीसुद्धा केली आणि आता हळदी कुंकासाठी बायका यायला लागल्या. आणि मार्गशीर्ष झालं, संक्रांत झालं. आपल्या बायकांची खरंच हळदी कुंकू असलं ना खूप गडबड असते आणि अशा निमित्ताने एकमेकींच्या घरात जाणं होतं, बसणं होतं, बोलणं होतं, गप्पा होत्या, चहा पाणी होतं. आणि इतर वेळेस आपल्या बायकांना घरातल्या कामाने अजिबात वेळ भेटत नाही. आणि हे अशाच हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात जेणेकरून आपण एकमेकींच्या घरी जातो. आणि ही स्वराजची फ्रेंड आहे, तर स्वराजचं आणि चाललं होतं शाळेतल्या गप्पा वगैरे, आणि ह्या अशा निमित्ताने येणं होतं, मग गप्पासुद्धा होत्यात. आणि आपल्या बायकांना गप्पा असले की दुसरं काही लागत नाही. तर इथं आता माझं हळदी कुंकू देता देता आहे ना आपल्या शाळेतल्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या. तर 2 मिनटं त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर त्या गेल्याच्यानंतर परत दुसऱ्या बायका वगैरे आल्या. 5 बायका सांगू शकता, 7 बायका सांगू शकतात, किती पण आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण हळदी कुंकाला सांगू शकता. पण मी जवळही मोजून बायका सांगितल्या ना त्यापेक्षा जास्तच बायका येतात आणि हळदी कुंकाला जास्त बायका आलेल्याच चांगल्या, कारण चांगलं राहतं. आणि त्याच्यानंतर आज मला आहे ना तांदळाची खीर बनवायची होती. तर तांदळाच्या खिरीसाठी ना मी तर तांदूळ आहे ना थोडेसे नॉर्मल असे तव्यावर थोडेसे भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलं. आणि विलायची बडीशेपची अशी पावडर वगैरे बनवून ठेवली. मस्त इथं वांग्याची भाजीसुद्धा रेडी झाली होती, मस्त वरून कोथिंबीर वगैरे टाकली. आणि आज खीर बनवती आहे तर आहोंची आठवण येते आहे. आहो आज खीर खायला नव्हते आणि त्यांना खीर ही प्रचंड आवडती, मग ती शेवायची असो किंवा तांदळाची. तर म्हणलं ठीक आहे, तर आम्ही तिघंच होतो जेवणामध्ये. तर म्हणलं ठीक आहे, आता तांदळाची अशी पेस्ट करून घेतली, दुधाला छान अशी उकळी येऊन दिली आणि ती तांदळाची पेस्ट आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि जेव्हा आपण तांदळाची पेस्ट टाकतो ना तेव्हा पटकनी टाकल्याच्या नंतर लगेच हलवून घ्यायची, जेणेकरून सर्व काही व्यवस्थित मिक्स होती, म्हणजे अशा गिठुळ्या वगैरे राहत नाही. आणि आपल्याला लागल तेवढं गोडानुसार साखरसुद्धा ॲड करायची. आणि इथं मी आता 2-3 चमचे साखरसुद्धा टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर थोडीशी विलायचीची पूड वगैरे राहिली होती तर तीसुद्धा म्हणलं आता वरून टाकून देते. आणि जेवढी विलायची बडीशेप टाकताना तेवढी ना चवीला खीर एकदम मस्त लागते. तर इथं आता खीरसुद्धा रेडी होती, वांग्याची भाजीसुद्धा रेडी होती, आता फक्त पोळ्या राहिल्या होत्या. तर मग चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्या, बाय.